माननीय तुकाराम मुंढे साहेबांच्या धडक कार्यवाहीमुळे दूध संकलन केंद्रावर अमूल्य असा बदल झाला आहे. सर्व शेतकरी बांधव विना भेसळयुक्त दूध आणि इतर संकलन केंद्रावरचे जे भेसळीचे दूध पकडले गेले त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे दुधाला भाव मिळायला लागला. गरीब शेतकऱ्यांची त्याच्यामुळे चांगली प्रगती व्हायला सुरुवात झाली आणि याच्यामुळे मी तुकाराम मुंढे साहेबांचे जाहीर आभार मानतो. अन्न व भेसळ आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरुद्ध राज्यभराची मोहीम वापरली आहे. त्याचा परिणाम जो आहे तो ग्रामीण भागात देखील दिसायला चालू झाला आहे. सिन्नर तालुक्यात दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे यांनी जी कारवाई केली आहे त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. हे बी एक कारण महत्वाचं आहे, कारण आता जी कडक कारवाई चालू आहे याला मुख्य कारण हे आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आज जी तुम्ही आता मला प्रश्न विचारला का जी कालची जी पेपरला जी न्यूज होती का 29,29,000ची काहीतरी घट झाली, तर ही फक्त सिन्नर तालुक्याची 14 संकलन केंद्राचीच माहिती उपलब्ध आहे. आज दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडे माहिती जर घेतली तर 14 संकलन केंद्रांचीच माहिती त्यांच्याकडे आहे आणि तालुक्यामध्ये 450 पेक्षा संकलन केंद्र आहे. माझ्याकडं प्रत्येक संकलन केंद्राच्या नावा गावा सगळं संपूर्ण माहिती आहे माझ्याकडं. शासनाकडे 450 संकलन केंद्राची माहिती नाही तालुक्यामध्ये. आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये माझ्याकडे संपूर्ण कागदपत्री माहिती आहे, कारण आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये ही आवक जावक प्रणाली आम्ही संपूर्ण गाव राबवलेली. त्यामुळे आणि खूप तालुक्यात खूप मोठी भेसळ होतीये. आज जरी हे दुग्ध व्यवसाय अधिकारी फक्त 2.5 लाख लिटर दूध चालू असल्याची माहिती देत आहे, पण तालुक्यातून 8 ते 9 लाख लिटर दूध रोज बाहेर जाते. याचा अर्थ 5 ते 6 लाख लिटर भेसळीचं होतंय. आम्ही सर्व पद्धतीने शासन दरबारी याची तक्रार मांडलेली. आज 5 वर्षापासून याची तक्रार मांडतोय, पण शासनाने दखल घेतली नाही. तर आम्ही पाठीमाग शनिवारी 4 तारखेला आम्ही शनिवारी अन्न औषध प्रशासनाला माहिती देऊन आणि आमच्या सिन्नर तालुक्यात छापा मारून घेतला. त्या छाप्यामध्ये 17,37,000 रुपयाची 8,400 किलो पावडर सापडलेली. फक्त आम्ही काय सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे आमच्या मुद्द्याकडे कोणी लक्ष देत नाही. आज अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी पावडर जप्त केली आणि ती पावडर घेऊन नाशिकला निघून गेलेले. पोलिसांनी काय कारवाई करायची, आम्ही रोज पोलीस स्टेशनला चक्कर मारायला जातोय. पोलीस सांगते अन्न औषध प्रशासन आम्हाला मदत करी नाही. आम्ही तुकाराम मुंढे साहेबांची भेट घेतलेली आहे. आता तुकाराम मुंढे साहेबांनी याची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिलेले. आज एवढी 8,500 किलो पावडर सापडली. फक्त एक नॉर्मल वाहतूकदारावर गुन्हा दाखल केलेला आहे, ज्याचा मुख्य आरोपी आहे, ज्याच्यावर या अशा प्रकरणात 4 वेळेस इथून मागे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झालेले. तो आज मी मोकाटे आणि तुम्ही त्याला पकडा आणि तो शेकडो संकलन केंद्र शीतकलन केंद्रांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा तू पावडर पुरवल्याची माझ्याकडे माहिती आहे. त्याची नीट त्याला पकडून त्याची चौकशी करा. हेमंत श्रीहरी पवार त्याचं नाव आहे. अनेक वेळेस त्याला या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे आणि तो पैसा आणि त्याच्या ओळखीच्या जीवावर सुटत आलेला आहे. त्यांनी पूर्ण सिन्नर तालुका काय तर ह्या 2-3 जिल्ह्यामध्ये हा माल सप्लाय करणारा फक्त हेमंत पवार. याची जर कसून चौकशी केली तर निम्म्या महाराष्ट्राची दूध भेसळ बंद होणार आहे. त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे की या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने शासनाने दखल घ्यावी, नाही तर आता ह्या चौकशी विरुद्ध मला आंदोलन करायची पाळी आली नाही म्हणजे चालेल. योगेश माळनकर, TVN मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.